बाबा असं करू नका बाबा. बाबा डोळे उघडा बाबा. बाबा आम्ही सगळे तुम्हाला म्हणणार. बाबा अहो बाबा बोला ना काहीतरी, असं नका बसू. बाबा डोळे उघडा ना, बाबा बोला ना काहीतरी. आपल्या बाबांनी आपल्या देव माणसांनी खरंच समाधी घेतली का काय? हो सरपंच, काय बी काय बोलताय. आपले देव माणूस मच घेतील समाधी, पण आम्ही त्यांना घेऊ दिली पाहिजे ना. ह्या डॉक्टरांच्या मनात नक्की काय चाललंय? खरं समाधी तर नाही ना घ्यायचं हे? हो तुम्ही असलं काही करू शकत नाही. सगळ्यांचं राहू द्या, पण माझा विचार करा की. बाबा अहो जरा आपला पण विचार करा की, आपण तुमच्यासाठी 2 नंबर 3 नंबर 4 नंबर सगळे धंदे सोडलेत, आणि आता तुम्हीच आपल्याला सोडायचं बोलताय. हे रॉंग आहे बाबा, हे बरोबर नाही. आणि बाबा तुम्ही जर समाधी घेतली तर आम्हा भक्तांचं कल्याण कोण करणार बाबा? तुम्ही डोळे उघडा बाबा. मी हात जोडतो बाबा, तुम्ही डोळे उघडा. हो डोळे उघडा की. याने जर खरंच समाधी घेतली तर घरात पैसे येणं बंद होऊन जाईल. आधीच डोक्यावर लई कर्ज आहे, ते बी फेडायचंय. आता हो मग तेच आता काय करतो काय कळना झालंय. काय का बाई. गोपाळ, अरे असं नग करूस गोपाळ. ते बघ समाधी नग घेऊस. माझी कूस अशी वांजोटी करू नका सर. ऐकतोयस ना गोपाळ? गोपाळ बाबा आम्हाला माहिती आहे त्या पोलिसांनी तुमच्या साधनेत अडथळा आणला, तुमच्यावर अविश्वास दाखवला, म्हणून तुम्ही रागावलाय. पण तुम्ही राग सोडा बाबा. तुम्ही राग धरून ठेवू नका बाबा. तुम्ही डोळे उघडा. तुम्ही समाधी नाही घ्यायची बाबा. बाबा रागाच्या भरात तुम्ही समाधी घ्यायचं ठरवलंय. आम्हाला सगळं कळतंय बाबा, आणि इथून पुढे आम्ही पोलिसांना तुमच्या आसपास बी फिरकू देणार नाही. मग तर झालं का नाही? होय बाबा, आजपासून आपले सगळे पंटर, आपली सगळी सिक्युरिटी तुमच्या सेवेत. बाबा तुमच्या केसाला पण धक्का लागणार नाही, ही जबाबदारी आपली. फक्त तुम्ही हे समाधी घेऊ नका. बाबा डोळे उघडा. बाबा, राग सोडा. बोला काहीतरी. डोळे उघडा. बाबांनी डोळे उघडले. अरे बाबांनी डोळे उघडले. बोला देव माणसाचा जय जयकार असो. देव माणसाचा जय जयकार असो. गेले काही दिवस जे घडतंय, जे घडलंय ते अत्यंत चुकीचं आहे. माझ्या डोळ्या देखत माझ्या एका भक्ताचा जीव जातो, त्यानंतर तुम्हाला एवढा त्रास होतो. माझ्या भक्तांना एवढा त्रास सहन करावा लागतोय, याचा मला खूप त्रास होतो. माझ्या मनाला वेदना होत आहे. मी माझ्या भक्तांसाठी काहीच करू शकत नाही का? मग काय उपयोग आहे माझ्या आशा जगण्याचा? काय उपयोग आहे पुनर्जन्माचा? आणि म्हणूनच मी आत्मक्लेश करण्याचा निर्णय घेतलाय. मी जिवंत समाधी घेतोय, आणि समाधी घेणं हेच त्या आत्मक्लेशाचं अंतिम स्थान आहे.